हा रास्ता रोको करण्यात आला। जमिनीचा मोबदला न देताच अधिग्रहण केल्याचा आरोप आहे। अंजनेरीत शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केला। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, अंजनेरीत शेतकरी आक्रमक झालेत, काय नेमकं प्रकरण? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून आगामी कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक त्र्यंबकेश्वर जो रस्ता आहे तो रस्ता रुंदी करण्याचं काम हे हाती घेण्यात आलेलं आहे आणि NMRD कडून जे रस्ता रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया असते ती करण्यात येत आहे। पण या सगळ्या भूसंपादन प्रक्रियेला स्थानिकांचा विरोध आहे, कारण आम्हाला या संदर्भात कुठलाही मोबदला मिळाला नाही किंवा आम्हाला विश्वासात न घेता ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे, अशा पद्धतीचा आरोप आहे। आणि त्या सगळ्या मुद्द्यावरती आज ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी हा रस्ता रोको आंदोलन जो आहे तो नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरती करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्र्यंबकेश्वरला जे भाविक आजच्या दिवशी जात असतात दर्शनासाठी, त्या भाविकांना खूप मोठा फटका बसलेला आहे। या सगळ्या या आंदोलनानंतर स्थानिक जे एकूणच प्रशासनाचे अधिकारी आहेत, पोलीस आहेत, हे घटनास्थळी येऊन या लोकांना समजवण्याचा प्रयत्न आता करत आहेत। त्यामुळे नेमक्या या सगळ्या लोकांना काय आश्वासन दिला जातो हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित, मात्र प्रशासनाकडून आता या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांची समजूत काढण्यात आली आहे का? आता एकूणच काही वेळापूर्वी या सगळ्या आंदोलकांची चर्चा अधिकाऱ्यांकडनं सुरू करण्यात आलेला आहे। अधिकारी चर्चा करत आहेत, त्यामुळे या सगळ्या आंदोलनाच्या या सगळ्या मुद्द्यावरती काय मार्ग निघतो हे बघणं महत्त्वाचं असेल। निश्चित, धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे ऐन दिवाळीत त्र्यंबकेश्वरमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। अंजनेरीत शेतकऱ्यांनी हा रास्ता रोको केला।